काय काय बोल ना, अबे बोल ना, काय झालं? पटला? कितीत पटला? 1 मिलियन. 10 लाख रुपये पाऊंड. 10 लाख पाऊंड. $10,00,000 मला एक सांग, 10 लाख पाऊंड म्हणजे एकावर किती शून्य येतात हे तुला रुपयात कळतं का रे? किती? 10 कोटी रुपये. काय करतोय? काय रे? अरे किंमत ऐकून अंगातली ताकदच गेली माझ्या. धीर आणतो जरा. 1 मिनिट थांब. मला सांगे पैसे द्यायचे कसे? मिळून 3.33 कोटी पर हेड. आजा, आत्महत्येचा काही सोपा उपाय सुचतोय का रे? मला काही सुचत नाही आता. अरे मिळून म्हणजे मी आणि आजा बघून घेऊ. हा, तू थांब ना कवट्या, तू गप ना. अरे देणार कसे? कॅश. ओ लोणकर, याला बाहेर करा यार. गप ना यार, गप. मला एक सांग, 10 लाख पाऊंडाची कॅश आणणार कुठून आहेस तू? असेल तुझ्याकडे तिथे बँकेत, पण इथे रोज थोडी थोडी एटीएम मधून काढायची म्हटली तर 3 वर्ष जातील. त्यापेक्षा जेलमध्ये आपण अडकून पडलो तर काय वाईट आहे? हट्टात लवकर सुटू. येडाय का? एक मिनिट पुष्कळ त्याच्या बोलण्यात पॉइंट आहे. हा, एवढी कॅश आपण आणणार कुठून? मला नाही माहित. नाही माहित म्हणजे काय? नाही माहित. 1 मिनिट, तुला जर माहिती नाहीये तर तू शब्द का देऊन आला? हा, आणि नाचतोय काय मूर्खा? $1,000,000 मिळाल्यासारखा. अजब, भिकारी म्हणाले रे ते. अरे यार, कोणाला? तुला? अरे आपल्याला भिकारी म्हणाले ते. इथे इंग्लंडमध्ये 10 लाख पाऊंड इतकी कॅश आणणार कुठून? हे बघ पुष्क्या, इथल्या पोलिसांना घेऊन जरी आपण बँकेवर दरोडा टाकला ना तरी एवढी कॅश आपल्याला मिळणार नाही. कारण बँक सुद्धा एका वेळेस एवढी कॅश ठेवत नाहीत त्यांच्याकडं. आपण पैसे दिल्यावर इथून सुटणार. मला फक्त एक फोन करावा लागणार. हॅलो डॅडी. बोला, काय चाललंय? ते डॅडी जरा पैसे पाहिजे. का? तिथं जाऊन लगेच खर्च करून नागडा झालास का काय? ते डॅडी, ते जरा एक लफडं झालंय. एकच? अरे तिथे होतं ना आधीच तुझं. का लग्न बिग्न करूनच येतोयस परत? तसं नाही हो. तुम्ही मला पैसे देताय का नाही तेवढं सांगा. मी एका ठिकाणी बोलून बसलोय. किती पाहिजे? ऍक्च्युली का आकडा आठवत नाही? हे बोल किती? 10 कोटी. किती? 10 कोटी हवेत डॅडी. अरे काय बकिंगहॅम पॅलेस विकत घेतला का काय जागच्या जागी? ते जरा जुगारात हल्लास सगळं. नाही डॅडी, ती अरे काय झालंय? पोलीस केस झाली आहे. आता काय देवे लावले तिकडं? ऐका ना, ते ऐकतो मी, बोल. ते आमच्या बॅगमध्ये कोकेन सापडलं. काय? हा, म्हणजे सापडलंय अजिंक्यच्या बॅगमध्ये, पण अडकलोय मी. अरे तुला किती वेळा सांगितलं त्या पोराचं नाव पुन्हा तुझ्या तोंडात ऐकू येता कामा नाही म्हणून? डॅडी ऐका ना. ते पोरगा कसा आला रे तुझ्या बरोबर तिकडे? ते काय करताय तिकडे? अरे काय करायला म्हणून गेलास आणि काय देवी लावतोस तिकडे? डॅडी ऐका ना, तुमची शपथ घेऊन सांगतो, आम्ही नाही आणल्या ते कोकेन. खोटी केस आहे. खोटी आहे? खोटी केस आहे ती. नाही आणलं कोकेन. हो. मग पैसे कशासाठी पाहिजेत? खोटी आहे तर सोडून द्या ना. डॅडी 1 रुपया तरी कमावलंस का कधी स्वतःच्या बळावर घाम गाळून? तुला माहिती आहे का रे 10 कोटी म्हणजे किती असतात ते? द्या ना डॅडी. अरे बाहेर बेळण्या, एक तर मला थापा मारून त्या भिकारड्याच्या पोराला घेऊन गेलास तिकडे आणि वर निर्लज्जपणे मला पैसे मागायला फोन करतो. तुला लाज वाटते का? युजलेस. त्या पोराच्या बॅगेत सापडलं ना सगळं? त्याच्या बापाकडनं घे पैसे. त्याच्या बापाला काय लकवा मारलाय का?
घे त्याच्याकडनं पैसे. डॅडी ऐका ना. काय का बिका काय नाही. जा जेलमध्ये, मला काही फरक पडत नाही. आणि पुन्हा फोन करू नको. काय म्हणाले ढेले पाटील? तुझ्या बापाकडून घे म्हणतायत. वाटलंच होतं मला. आता माझ्या बापाकडून पैसा घेणं म्हणजे सिम कार्ड नसलेल्या मोबाईल मधून फोन करण्यासारखं आहे. आणि चौकात आपले बॅनर दिसले पाहिजेत. घराघरात जाऊन पॅम्पलेट वाटा. आणि आपल्या बूथवरची कोण पोरं असतील ना, सगळ्यांना मला एकदा स्वतः भेटायचंय. हॅलो. अण्णा बोल रे. मी बोलतोय. बोलताय? नाही मग निघा ना. हॅलो. अण्णा हा कुठला नंबर आहे? इंग्लंडचा. तू इंग्लंड मध्ये काय करतोयस? अहो नाही हो अण्णा, मी इंग्लंड मध्ये. हा ते कळलं, पण स्पेनहून इंग्लंडला कधी गेलास? काल परवा आलो अण्णा. हो नाही हो परवा आलो. बर मग एकदम बापाची आठवण कशी काय आली रे? काय अण्णा, कसं काय चाललंय इलेक्शन? काय म्हणतंय कॅम्पेन? काय लांबन लावली इलेक्शन? काय नाही, सीट तर आपण काढू. शाबास. तेवढ्यासाठी फोन केला होतास तू? मुद्द्याचं काय ते बोल. हो अण्णा, ते काय झालं? हा झालं काय ते अण्णा? ते काय झालं अण्णा? मी इथं आलो आणि मग ते झालं असं अण्णा की ते काय झालं अण्णा, ते इतकं अण्णा ना, मग ते झालं बरं का अण्णा. नको ना रे, नको. चुरमुऱ्याच्या पोत्यात बत्तासा कशाला शोधतोयस तू? तुला सांगतो इथं वेळ नाहीये, कॅम्पेनची काम आहे. बोल बोलतोस काय? अण्णा. हा, चल ठेवतो मग. मला मला पैसे हवेत. तू एवढ्यासाठी फोन केलास मला? हा, तुला माहितीये इथं मी कामात आहे. अरे आईला फोन. नाही आईकडनं घ्यायचं देईल ना ती. आईलाच केला असता, पण अण्णा काय एवढे पैसे तिच्याकडे नसतील ना. आणि पैसे मला इथे हवेत अण्णा. पाऊंडात. हा ते कळलं रे बाबा, किती पाहिजेत? आकडा बोल. इथं मला वेळ नाहीये, बोल. गडा बोल. 10 लाख पाऊंड अण्णा. 10 लाख पाऊंड. 100 कोटी पाहिजेत तुला? अहो 100 नाही अण्णा, 1 कोटी. हे 10 कोटी. 10 कोटी पाहिजे तुला? काय केलंयस तू? झालंय काय? कोणाचा खून बिन केलास का काय? का लंडन ब्रिज पाडलास? बोल ना, घडा काय ते काय झालंय? अण्णा अरे आता बोल की. कोकेन प्रकरणात फसवलंय हो आम्हाला. कोकम? अहो कोकम नाही हो अण्णा, कोकेन प्रकरणात फसवलंय आम्हाला. कोकेन? आणि हे उद्योग कधीपासून सुरू केलेस तू? मुळात तू इंग्लंडला गेलासच का? एकटाच आहेस का कोणी आहे बरोबर? कोण आहे बरोबर? ताबडतोब सांग, नाही तर तिथल्या तिथे अटक करवीन मी तुला. पुष्कर. कोण? पुष्कर आहे अण्णा. जन्माला आलास तेव्हा 10 पाऊंडाचा नव्हतास तू, आणि आता 10 लाख पाऊंड पाहिजे तुला? आणि कुणासाठी? त्या दरिंदर मित्रांसाठी? भिकाऱ्या? त्याचा सत्ताधारी बाप आहे ना तो, काय दुर्वा निवडत बसलाय का काय? का भीक लागली त्याला पण? हे असले पैसे ना, हे त्याच्याकडे मागायचे, माझ्याकडे मागायचे नाही. लक्षात ठेव. पुन्हा या कारणासाठी मला फोन करायचा नाही. परत फोन केलास तर बोट छाटून टाकेन मी तुझी. ठेवला मी फोन. ठेवला फोन.